सोलापूर महानगरपालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता नवनिर्वाचित नगरसेवकांचे लक्ष महापौर पदासह स्थायी समिती सभापती, सभागृह नेते या पदांकडे लागलेले दिसत आहे। राजकीय नेत्यांना देखील आपला कार्यकर्ता महापौर तसेच सभापतीच्या खुर्चीवर विराजमान व्हावा असे मनोमन वाटत आहे। मात्र भाजप पक्षातील श्रेष्ठींनी ज्या नावावर शिक्कामोर्तब करतील तोच त्या पदाचा हकदार असणार आहे। या सगळ्या घडामोडीत सोलापूर महापालिका पुरुष प्रवर्गासाठी खुला करण्यात आला तर विनायक कोंड्याल यांचे नाव चर्चेत येत आहे। तसे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। मात्र आरक्षण चिठ्ठ्या काढून केले जाणार आहे। चिठ्ठीनुसार जे प्रवर्ग येतील त्यानुसार महापौर पद देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे। दरम्यान प्रभाग क्रमांक 12 मधून विनायक कोंडाल यांनी हॅट्रिक साधली आहे। त्यांनी शिवसेनेच्या पोतन यांचा 14,000 मतांच्या फरकाने पराभव केला। प्रभाग 12 मध्ये विनायक कोंडाल यांना तब्बल 16,381 मते मिळाली। मताधिक्य 14,367 इतके विक्रमी मिळाले। शिवसेनेच्या श्रीनिवास पोतन यांना अवघे 2,230 मते मिळाली। त्यामुळे विनायक कोंडाल यांचे नाव महापौर पदाच्या रेसमध्ये प्रथम क्रमांकावर असल्याचे दिसत आहे। तत्पूर्वी सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी आरिफ शेख, त्यांच्यानंतर अलका राठोड, सुशीला आबुटे, शोभा बनशेट्टी आणि श्रीकांचना यन्नम हे महापौर झाले आहेत। आता पुरुष प्रवर्गासाठी महापौरपद खुले होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। मतमोजणी झाल्यानंतर विजयी जल्लोष करण्यात आला। शनिवारी सकाळी निवडणूक जिंकल्यानंतर विनायक कोंडाल यांनी देखील फेसबुक पोस्ट शेअर करत सर्व मतदारांचे आभार मानले आहेत। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।